हाय नमस्कार। आज मी बनवत आहे पावभाजी, कारण की आमच्या घरी येणार आहे माझ्या बहिणीच्या मैत्रिणी खास पावभाजी खाण्यासाठी। तर बघूया आज आपली पावभाजी कशी बनते आणि तिच्या मैत्रिणींना आवडते पण की नाही। चला आता आपण बघून घेऊ मी काय काय साहित्य घेतलेले आहे। उकडलेले बटाटे, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, पत्ताकोबी, फुलकोबी, वाटाणे, अद्रक लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि पावभाजी मसाला। हे सगळं आपल्याला पहिले उकडून घ्यायचं आहे, म्हणून मी वाटाणे पहिले मी गॅस ऑन करून घेते, म्हणजे पाणी तापलं की सगळ्या भाज्या पाण्यामध्ये बॉईल करायला रेडी। मग फुलकोबी आणि पत्ताकोबी हे तिन्ही मी पाणी गरम झालं की लगेच बॉईल करायला टाकणार आहे। त्यासोबत मी कढाई पण घेतली आहे, कारण की सगळ्यांना भूक लागली आहे, म्हणून आता फास्टच करायचं आहे। पाणी गरम होतच आहे, त्याचसोबत ह्या भाज्या जसं की कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो हे आपण बारीक चिरून घेऊयात, म्हणजे आपलं काम पटपट होईल। कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो आपलं सगळं कापून झालेलं आहे। मग आपण ओळूया, पाणी गरम झालेलं आहे म्हणून मी पत्ताकोबी टाकून देते गरम पाण्यामध्ये। तिन्ही भाज्या आपल्याला पाण्यामध्ये उकडवून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये टाकताना सोप्याही जाईल। फुलकोबी ही टाकली आहे आणि आता ते बॉईल झालं की आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण याच्याकडे येऊया। याची आपण प्युरी बनवून घेतलेली आहे फास्टमध्ये। ही कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची प्युरी आहे। मग आपण आता गॅस चालू करूया, म्हणजे तेल गरम होईल आपलं। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। पहिले तेल टाकून घेऊया। आपल्या प्युरीज आता तेल गरम होण्याची वाट बघत आहे, पण त्यासोबत जरा मस्ती तो बनती है ना, थोड़े पोजेस एंड ऑल। आता कढईत तेलात कांद्याची प्युरी लालसर होईपर्यंत परतवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण हे बघूया की आपले वाटाणे, बाकीच्या व्हेजिटेबल्स बॉईल होत आलेले आहे चांगल्या बऱ्यापैकी। याला आपल्याला मिक्सरमधूनही काढायचं आहे, पण याला गरम पूर्ण बॉईल झाल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये काढायचं आहे। कांदाही परततो आहे आपला। कांद्याला आता लालसर रंग आल्यावर टोमॅटो आणि शिमला मिरची प्युरी ॲड करून त्याचं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला हळूहळू तेलही सुटायला लागेल। तोपर्यंत आपण त्याला मिक्स करत बसूया। मिक्स करून झालेला आहे, आता त्याला हळूहळू तेल सुटायला लागेल। तोपर्यंत आपण याच्याकडे येऊया। गॅस ऑफ करून याचा गॅस मी आधी बंद करते, म्हणजे ते थंड झाल्यावर आपल्याला खाली उतरून घेतलेलं आहे। हे पाणी काढलंय आणि हे मिक्सर जारमध्ये टाकून त्याची मस्तपैकी पेस्ट बनवून घेतली आहे। हे थोडे वाटाणेही राहू दिले होते वर, जरा छान वाटतात ना पावभाजीमध्ये वाटाणे, सो म्हणून ते राहू दिले होते। आता हे रेडसर कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, हळद आणि पावभाजी मसालाही मी टाकते आहे, आणि मग त्याला परत मिक्स करून घेते। मग त्याचं तेल सुटल्यावर त्याला अजून छान एक मस्त असं फ्लेवर येईल पावभाजीचा, आणि घुमघुमीत वास पूर्ण घरामध्ये सुटणार आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। सहसा पत्ताकोबी तर कोणी टाकत नाही पावभाजीमध्ये, मी टाकते आणि ती छानही होते। आपण बनवलेली ती पेस्ट मी सगळी त्याच्यामध्ये टाकली आहे। पत्ताकोबी, फ्लावर आणि वाटाणे याची मस्त अशी पेस्ट बनवलेली त्याच्यात टाकली आहे। आता ते परत मिक्स करून त्याला परत तेल सुटेपर्यंत तसंच गॅसवर, अरे कढई पडता वाचली, हां, तर तेल सुटेपर्यंत तसंच राहू द्यायचं आहे, म्हणजे भाजीला एक छान असा टेक्स्चर दिसतो तेलाचा थोडासा। पण तुम्ही पण काही बनवताना सेफली बनवा, जशी माझी कढई खाली पडून येणार होती,
पडता पडता वाचली, तसं तुमच्यासोबत होऊ नाही म्हणून, नाही तर माझी इतकी सुंदर पावभाजी वेस्ट झाली असती. तर मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे मिक्सरमध्ये, कारण की ती प्युरी थोडीशी त्याला लागलेली होती. म्हणजे ती प्युरी मी परत त्याच्यामध्ये पाण्यासोबत टाकणार आहे, कारण की पाणी टाकल्यानंतर अजून जास्त तेल सुटतं. तसं तर पावभाजीचा वास खूप छान येतो आणि मी खूप थकली होती, म्हणून पाणी प्यावं वाटलं आणि पाण्याची बॉटल घेतली आणि गटगट पाणी पिऊन घेतलं. आता फास्टमध्ये मी बनवायला स्टार्ट केली आहे. ही अशी दिसते आहे आपली पावभाजी. मस्तपैकी असा घुमघुमीत वास सुटला आहे पूर्ण घरामध्ये पावभाजीचा. बहिणीच्या मैत्रिणीही विचारताय ताई किती वेळ आहे, त्यांना खूप भूक लागलेली होती, कारण की वास इतका सुंदर येत होता पावभाजीचा. असा बटाटा उकडून टाकलेला मी, त्याला पूर्ण असं बारीक करून घेतलं, किसून घेतला आहे बटाटा आणि त्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. माझ्याकडे पावभाजी जिथे बनते ते स्ट्रीट फूड पावभाजीचं तिचं जसं असतं तसं मी आणून ठेवलं आहे, कारण की माझ्या हातची पावभाजी छान असते असं सगळेजण म्हणतात. म्हणून मग मी मस्त पावभाजी बनवायला मीठ राहीलच, थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. मी विसरलीच होती हे सांगायचं, पण जसं तर तुम्ही सगळे सुगरणीच आहात तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मिठाशिवाय कसली चव नाही, म्हणून मी पण मीठ टाकलं. आणि मीठ टाकल्यावर त्यावर थोडंसं पाणीही टाकलं, कारण की पाणी टाकल्यावर तर तेलही सुटतं, म्हणजे त्याला अजून तेल सुटेल. त्यामध्ये थोडंसं बटर टाकून त्याला फ्लेवर देते अजून बटरचा. आता तर माझ्याकडं वेटच होत नाही आहे, पटकन खायची आहे पावभाजी. चलो फास्ट फास्ट करेंगे, फास्ट फास्ट खाएंगे भी. तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये मेसेज करा तुम्हाला पावभाजीची रेसिपी कशी वाटली. माझ्या मेहनतीची आहे आणि त्याच्यात आता फायनली पाणी टाकलं आहे. भाजीला पाण्याची गरज आहे ना, म्हणून मस्त आता भाजी हलवून घेतलेली आहे. गॅस चालू आहे. आता थोड्याच वेळात भाजी होऊन मस्त पाव बटर टाकून मस्त भाजून घेणार आणि खाणार. त्यात मला बसला चटका हाताला आणि डोळ्याला. तरी माझी भाजी खूप छान दिसतीये, मला तर खूप आवडतीये. आणि बाऊल घेतले आहे भाजीसाठी आणि कोथिंबीर तर राहिलीच टाकायची, पण काही नाही आता टाकते. कशी दिसतीये माझी पावभाजी. आता मस्तपैकी मी बाऊलमध्ये भाजी सर्व करते आहे. 4 मैत्रिणी आहे माझ्या बहिणीच्या, म्हणून 4 बाऊल 4 प्लेट घेतल्यात आणि मस्त पाव भाजून त्यांना सर्व केलं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. बाय.